नमस्कार. आज आपण चकलीची भाजणी कशी बनवायची, पीठ कसं दळून आणायचं, धान्य कसं भाजायचं, किती वेळ भाजायचं आणि भाजल्या गेलं आहे हे कसं समजायचं, ह्या सगळ्या टिप्स सांगितल्या आहे. आणि ह्या भाजणीपासून बनवलेल्या चकल्या बघा मस्त कुरकुरीत खुसखुशीत झाल्या आहेत आणि हे संपेपर्यंत नरम पडत नाही, अशाच राहतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी 500 ग्रॅम तांदूळ घेतले आहे. भाजणीचे चकले बनवताना शक्यतो कोलम तांदूळ, STM, बासमती तुकडा किंवा राशनचे तांदूळ घ्या. आणि हे सगळे धान्य मी ह्या वाटीनेच मोजून घेतले आहे. तर हे 4 वाटी तांदूळ आहे. त्यानंतर 250 ग्रॅम चना डाळ घेतली आहे, ही 2 वाटी आहे. त्यानंतर 1 वाटी भरून ज्वारी घेतली, ही 125 ग्रॅम आहे. त्यानंतर 50 ग्रॅम मुगाची डाळ, मुगाचा सोला घेतला आहे आणि 50 ग्रॅम उडीद डाळ घ्यायची. त्यानंतर पोहे 25 ग्रॅम घेतले आहे आणि 15-15 ग्रॅम धने आणि जिरं घेतलं आहे. पण धने वजनाने हलके असतात त्यामुळे जास्त दिसतात. तर धने अर्धी वाटी आहे आणि पाव वाटी जिरं आहे. आणि साबुदाणा 25 ग्रॅम घेतला आहे. पोहे आणि साबुदाणा 25-25 ग्रॅम, धणे आणि जिरं 15-15 ग्रॅम. साबुदाणा चिकट असतो त्यामुळे चकली पाडताना चकली तुटत नाही, त्यामुळे थोडा साबुदाणा घालायचा. आता हे सगळे धान्य आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर तांदूळ आधी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ धुतल्यानंतर मी लगेच चाळणीवर काढून ठेवले. तांदूळ पाण्यात भिजत ठेवायचे नाही, लगेच धुवायचे आणि कपड्यावर असे सुकवायला ठेवायचे. आता हे तांदूळ रात्रभर घरातच फॅन खाली सुकवायचे आहे. त्यानंतर चण्याची डाळ धुवून घ्यायची. ही डाळ तुम्ही धुवून घेऊ शकता, पण मी ही ओल्या कपड्यानेच पुसून घेते. डाळ जाड असते त्यामुळे ती सुकायला वेळ लागते, त्यामुळे ओल्या कपड्यानेच अशी चांगली पुसून घ्यायची. डाळ कपड्यामध्ये बांधून हातावर अशा प्रकारे 2-3 मिनिटं घासून घ्यायची, यामुळे डाळ स्वच्छ होते. डाळ पुसून घेतल्यानंतर डाळसुद्धा सुकवायला ठेवायची. त्यानंतर मुगाची आणि उडदाची डाळ पुसून घ्यायची. ह्या दोन्ही डाळी एकत्रच पुसून घ्यायच्या. त्यानंतर ज्वारीसुद्धा कपड्यामध्ये बांधून हाताला अशी घासून घ्यायची, यामुळे ज्वारीसुद्धा छान पुसल्या जाते, स्वच्छ होते. धान्य धुतल्यानंतर पुसल्यानंतर अशा प्रकारच्या मोठ्या कपड्यावर सुकायला ठेवायचे. रात्रभर फॅन खाली ठेवायचे, घरातच सुकवायचे, बाहेर उन्हात वाळत घालायचे नाही. आता दुसऱ्या दिवशी पहा, हे तांदूळ कोरडे झाले आहेत, सुकले आहेत. तांदूळ थोडेसुद्धा ओलसर राहायला नको. आता आपण हे तांदूळ भाजून घेऊयात. सगळे धान्य भाजण्यासाठी अशी जाड बुडाची पसरट कढाई घ्यायची. कढाई जाड असली की धान्य मग भाजताना करपत नाही. तांदूळ चमच्याने असे एकसारखे हलवत मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचे. 7 ते 8 मिनटं लागतात पूर्ण तांदूळ भाजायला. छोटी कढाई असेल तर 2 वेळा थोडे थोडे तांदूळ भाजून घ्या. तर 7 ते 8 मिनटं मी तांदूळ भाजून घेतले आहे. तांदळाचा थोडासा रंग बदलला आहे. आता तांदूळ भाजून झाले आहे. हे कसं ओळखायचं, तर तांदळाचा एक दाणा खाऊन बघायचा, तो कुरकुरीत लागायला पाहिजे, म्हणजे तांदूळ व्यवस्थित भाजले गेले आहे समजायचं. तांदूळ भाजून झाले आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तांदूळ थंड होण्यासाठी असे सुती कपड्यावर ठेवायचे. तांदूळ थंड व्हायला असे सुती कपड्यावर ठेवले की त्यातली वाफ निघून जाते, त्यामध्ये मॉइश्चर राहत नाही आणि तांदूळ ओलसर होत नाही. आता डाळसुद्धा मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायची. डाळ भाजताना सुद्धा चमच्याने ती एकसारखी हलवत राहायची. 5 ते 6 मिनटं लागतात डाळ भाजायला. बघा आता डाळीचा थोडा रंग बदलला आहे, डाळ भाजून झाली आहे. आता डाळीचा एक दाणा घेऊन तो खाऊन बघायचा, तो वातड लागायला नको. डाळ कडक असेल तर डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे समजायचं. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि डाळसुद्धा ह्या सुती कपड्यावर थंड होण्यासाठी ठेवायची. आता आपण मुगाची आणि उडदाची डाळ भाजून घेऊयात. ह्या दोन्ही डाळी लवकरच भाजल्या जातात. ही डाळसुद्धा खाऊन बघायची, वातड लागायला नको, छान कुरकुरीत झाली पाहिजे. ह्या डाळीसुद्धा आता थंड होण्यासाठी सुती कपड्यावरच ठेवायच्या. आता आपण ज्वारी भाजून घेऊयात. ज्वारीसुद्धा मीडियम फ्लेमवरच 2-3 मिनटं भाजून घ्यायची. ज्वारीसुद्धा मीडियम फ्लेमवरच 4-5 मिनटं भाजून घ्यायची. ज्वारीसुद्धा भाजून झाली आहे. हे सुद्धा थंड होण्यासाठी सुती कपड्यावर काढून घ्या. त्यानंतर आता साबुदाणा भाजून घेऊयात. साबुदाणा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. साबुदाणासुद्धा भाजल्यानंतर खाऊन बघायचा. साबुदाणासुद्धा भाजून घेतला. आता पोहे भाजून घ्यायचे. पोहे तर लवकरच भाजून होतात. थोडेसे कुरकुरीत झाले की गॅस बंद करून घ्यायचा.
पोहे भाजल्यानंतर हाताने तोडून बघायचे, छान कुरकुरीत भाजले गेले आहे। आता जिरं भाजून घेऊयात। जिरं भाजताना गॅस कमीच ठेवायचा। जिरं सुद्धा चमच्याने असं एकसारखं हलवत भाजून घ्यायचं। 2 मिनिटं जिरं भाजून घेतलं की आताच धने सुद्धा भाजून घ्यायचे। धने लवकरच भाजले जातात। धणे आणि जिरं भाजून झाले की याचा छान सुगंध येतो, तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा। तर सगळे धान्य आपण भाजून घेतले, थंड होण्यासाठी ह्या कपड्यावर काढून घेतले आहे। सगळे धान्य आता थंड झाले आहेत, हे आता एकत्र करून घ्यायचे। तर मी ह्या परातीमध्ये काढून घेते। पुन्हा एकदा तुम्हाला सगळं साहित्याचं प्रमाण सांगते। 500 ग्रॅम तांदूळ, 250 ग्रॅम चण्याची डाळ, 125 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी ज्वारी, 50-50 ग्रॅम उडदाची डाळ आणि मुगाची डाळ, 25 ग्रॅम पोहे, 25 ग्रॅम साबुदाणा आणि 15-15 ग्रॅम धने आणि जिरं घेतले होते। ते थंड झालं आहे, तर सगळे एकत्र करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळे धान्य मोजून घेतले, प्रमाणात घेतले आणि व्यवस्थित भाजून घेतले की चकल्या छान कुरकुरीत होतात आणि अजिबात वातड येत नाही। आता धान्य दळून आणायचे। तर पीठ दळताना ते अगदी बारीक दळायचं, ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ दळून आणतो तसंच हे दळून आणायचं। तर भाजणी मी दळून आणली आहे, बघा हे अगदी बारीक दळली आहे। 1 किलो पीठ आहे। चकल्या बनवण्याआधी पीठ चाळून घ्यायचं। बघा असं थोडं जाडसर राहिलं तर ते निघून जाते। आता या भाजणीपासून चकल्या कशा बनवायच्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे परफेक्ट प्रमाण घेऊन भाजणी तयार करून घ्या, अगदी बारीक दळून आणा। चकल्या छान कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि संपेपर्यंत वातड येत नाही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा भाजणीचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।